कामांचा उल्लेख करता, विकासाच्या नावावर मतं मागता, पण जे कॅम्पेन होतं ते मंगळसूत्र, खोके, गद्दार अशा निगेटिव्ह कॅम्पेनमध्ये लोकांसमोर तुम्ही कोण जाता. करतंय हे सगळं? ज्यांच्याकडे काही अजेंडा नाही ते करतायत. आमच्याकडे विकासाचा अजेंडा आहे, केलेल्या कामाचा अजेंडा आहे, डेव्हलपमेंटचा अजेंडा आहे. पुढे आम्ही काय करणार आहोत तो आम्ही सांगतोय लोकांना. तुम्ही हे काय आहे सगळं जे काय नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न लोक करतायत, लोकांना हे आवडत नाही. तुमच्या चॅनलवर पण तुम्ही अटल सेतू दाखवा, तुम्ही कोस्टल दाखवा, तुमचा TRP वाढेल. तुम्ही रोज दुसरं दाखवता. विकास कामांचा उल्लेख झाला, अशी 5 कोणती गोष्ट आहे जी 2 वर्षात तुम्हाला करायचं होतं ते तुम्ही केलं, आणि समजा पुन्हा तुम्ही तुमच्या नेतृत्वात निवडणूक लढताय तर पुन्हा CM झालात तर अशी कोणती आणि 5 कामं खोक्याची करणार? गोष्ट करता तुम्ही. खोक्याचं कोण बोलतंय? ज्यांना दिवस रात्र उठता बसता त्याच्याशिवाय चैन पडत नाही त्यांनी भाषा करावी. तर मी कधी पर्सनल लेवलला बोलत नाही, परंतु या सगळ्या गोष्टी माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहीत आहेत का? राज ठाकरे साहेब पण बोलले होते खोकेने यांना कंटेनर लागतात. पण हे सगळं आहे ना इकडे, आता कोण कुठे काय करते सगळं माहिती आहे. आता मला कसं, मी काम करणार, मी नेहमी म्हणतो आरोपाला आम्ही आरोपाने उत्तर देणार नाही, मी कामातून उत्तर देईन. ते लोकांना आवडतं. लोक माझ्या बाजूने लोक यायला लागले, सगळे लोक आपल्या बरोबर येत आहेत. 50 आमदार, त्यानंतर आणखी 5 आले, विधान परिषद आलं, खासदार आले, आज लाखो कार्यकर्ते येत आहेत, जिल्ह्यातून येत आहेत, सगळे येत आहेत. पण एक नरेटिव्ह सेट केला जातो ना तुमच्या विरुद्ध. असं आहे की ते तुम्ही set म्हणतात होत नेते आले, नाही. कार्यकर्ते नाही आले असं ते म्हणतायत. शिवसैनिक हा आमच्या सोबत आहे, एक सिंपतीची लाट आमच्या सोबत आहे. कोण म्हणतोय? हे शिवसेना 4 उद्धव ठाकरे तारखेला म्हणतात. कळेल. 4 तारखेला कळेल कोण कुणाबरोबर आहे. मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका 2 फेजमध्ये झाल्या. आमचं महायुती नंबर 1 ला होती. आता हे कुठल्या नंबरला होते हो शिवतरेजी?